नाही नाही, तुमची काहीच चूक नाही. अहो, हे अरेंज मॅरेजेस ना सोसायटीची ऐरणीच झालेत. आता बघा ना, लहानपणापासून आपल्याला काय सांगितलं जातं की अनोळखी माणसांशी बोलू नये. पण लग्नानंतर हेच लोक एका अनोळखी व्यक्तीसोबत आपल्याला सगळं करायला सांगतात हो. एवढंच नाही, एका पाहण्याच्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा मुलाने मुलीला पाहायचं आणि नंतर मुलीने मुलाला पाहून पसंत करायचं. म्हणजे शुद्ध लव्ह ॲट फर्स्ट साईड नाही का, जे युगानयुगी करतात. आणि हेच जर का आपण आपल्या शाहरुखला पाहून केलं तर आजकालची पिढी भरकटती आहे. एका पाहण्याच्या कार्यक्रमामध्ये ना इकडे लोकांची लग्न ठरतात. म्हणजे ज्या व्यक्तीसोबत आपल्याला आपलं अख्खं आयुष्य घालवायचं आहे त्या व्यक्तीला ओळखण्यासाठी 1 तास पुरतो नाही. म्हणजे काही लोकांना पुरत असेलही, पण बाकीच्यांचं काय? जिकडे लग्न होण्यासाठी ना प्रेम होणं गरजेचं असतं, तिकडे ह्या लोकांचं असं म्हणणं असतं की ते लग्नानंतर आपोआप होतं. अहो, ते काय दुधाचं दही आहे का की जे आपोआप व्हायला? आणि नाही झालं तर तडजोड. तडजोड ही नात्यांची ना गरज असावी, बेस नाही. एवढं साधंही कळू नये का यांना? माझ्या मते ना प्रत्येक लग्नाची एक छोटीशी लव्ह स्टोरी असावी. कारण प्रेम ही एक अशी भावना आहे ना की ती जगातली प्रत्येक व्यक्ती फील करत असते. कारण ना प्रेम हे खूप सुंदर आहे, खूप साधं आहे, खूप सरळ आहे आणि मेन म्हणजे ते खूप छान आहे.